लासलगावमध्ये कांदा एक्सप्रेस शेतकऱ्यांनी अडवली. गणेश निंबाळकरांचा अधिकाऱ्यांना जाब. लासलगाव येथे काल 26 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांनी कांदा एक्सप्रेस अडवत कांदा वाहतुकीबाबत प्रशासनाला जाब विचारला. प्रहार संघटनेचे गणेश निंबाळकर यांनी कांदा एक्सप्रेस समोर आडवे होत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. कांदा एक्सप्रेसमध्ये सडलेला कांदा भरला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. गाडीमध्ये भरलेल्या कांद्याच्या गोण्या उघडून दाखवा अशी थेट मागणी गणेश निंबाळकर यांनी अधिकाऱ्यांकडे केली. शेतकऱ्यांच्या कांद्याच्या मालाबाबत पारदर्शकता ठेवावी आणि कांदा वाहतुकीमध्ये कोणताही गैरप्रकार होत असेल तर त्याची चौकशी करावी अशी मागणी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी केली. दरम्यान कांदा एक्सप्रेस अडवल्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. कांद्याच्या गोण्या उघडून दाखवा, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर द्या अशी भूमिका घेत गणेश निंबाळकर यांनी प्रशासनाला थेट सवाल केला. S9 TV न्यूज वृत्तसंकलन विभाग, मालेगाव. ही कांदा एक्सप्रेस अडवण्यामागचं आमचं उद्दिष्ट एवढं आहे, दिल्लीला चांगला कांदा घेऊन जा. ह्याच्यात सडलेला कांदा आहे, चांगला कांदा शेतकऱ्याच्या घरी पडलेला आहे. हा जो आहे तो सडलेला आहे. मग चांगला कांदा घेऊन जाण्यासाठी कोणती ट्रेन आहे? आम्हाला या ट्रेनमध्ये चांगला कांदा आहे का? कुठल्या सेंटरवरून यांनी तो कांदा आणलेला आहे? कोणत्या शेतकऱ्याने त्या सेंटरला कांदा दिलाय? एवढी माहिती द्यायला यांचा पारदर्शक कारभार घाबरतो का? गेली 5 वर्ष हा कारभार घाबरतोय. शेतकऱ्याला त्या ठिकाणी माहिती दिली जात नाही. याचे सेंटर्स कुठे खोललेले याची माहिती दिली जात नाही. मग ही ट्रेन कुठे चालली आहे याची माहिती आम्हाला व्हावी म्हणून आम्ही ही ट्रेन अडवली आहे. दिल्लीच्या शेतकऱ्याला चांगला कांदा गेला पाहिजे हा आमचा अट्टा आहे. सडलेला कांदा गेला नाही पाहिजे. मागणी काय आहे आणि तुमची भूमिका काय आहे? आमची मागणी हीच आहे ना, सरळ सरळ दिल्लीला चांगला कांदा घेऊन जावा. शेतकऱ्याच्या घरी जो चांगला कांदा पडलेला आहे, फेब्रुवारी मार्च एप्रिल मध्ये कांदा ठेवलेला आहे आम्ही, तो अजून नाही सडला आणि तुमचा 15 दिवसात कांदा सडला. त्याचा आम्ही त्या ठिकाणी ती उघड केला त्या विषय. तर तुमच्या तहसीलदार, कृषी अधिकारी, महसूल अधिकारी, पणनचे अधिकारी यांचा रिपोर्ट आहे, पंचनामा आहे, त्यात सांगितलं आहे पुढच्या 8 दिवसात तो कांदा सडून जाणार आहे. आणि मग तुम्ही सडलेला कांदा दिल्लीला घेऊन जाऊन काय करणार आहात हा आमचा प्रश्न आहे. मग चांगल्या कांद्याचं काय करणार? हा जर 30 रुपयाने तिडं विकणार, मग इडला आमचा कांदा किती 10 रुपयाने विकायचा काय? मार्च मध्ये साठवलेला कांदा त्याची प्रोडक्शन कॉस्ट काय झाली? 30-35 रुपये प्रोडक्शन कॉस्ट तुमच्या अशा झकमाऱ्यामुळे होते. आणि मग तो कांदा आम्ही विकायचा कधी आणि किती रुपयाने विकायचा? तुमच्या धोरणामुळे. तुम्ही भाव नाही देऊ शकत ना, पाडता का? CWCC, NCCF आणि नाफेडच्या अधिकाऱ्यांवर देखील आपण आरोप केले. अहो, नाफेड आणि NCCF कमी होतं काय? एवढे हरामखोरी या CWC ने केलेली आहे. म्हणे CWCच्या अधिकाऱ्यांना हात नका लावू. अरे आम्ही विनंती करतोय ते म्हणता हात नका लावू. या दोन्ही संस्थांनी घोळ केला. अहो, सगळ्याच संस्थांनी, कोणत्या संस्थेने घोळ केला याच्यासाठी आम्हाला कागद दिली पाहिजे ना. हे सेंटर कोणाचं आहे, हे कोणत्या संस्थेचा संस्थापकाचं आहे, काहीच माहिती देत नाही. RTI करा म्हणता. आता इथं RTI केला, यांनी माहिती नाही दिली, मग याचा अपिली अधिकारी कुठे असणार? कुठे असणार सांगा ना? दिल्लीला असणार. कसं करायचं आम्ही? भूमिका काय आता? आमची भूमिका एवढी आहे, ही ट्रेन मध्ये कांदा कुठला आहे, कोणत्या सेंटरचा आहे याचं आम्हाला डिस्क्रिप्शन यांनी आम्हाला कागदावरती द्यावं, सही शिक्क्यानिशी द्यावं. या ट्रेन मध्ये कोणत्या प्रकारचा कांदा आहे हे आम्हाला सांगावं. आम्ही काय अतिरेकी डाकू आहोत का ट्रेन अडवायला? आम्ही ट्रेन अडवली नाहीये, थांबवली आहे. कशासाठी थांबवली आहे? कोणता कांदा याच्यामध्ये आहे ते पाहण्यासाठी. ही जर आता जात असेल तर आमचा जीव आधी जाईल आणि मग गाडी जाईल. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.